Page number 36. The activity is given, know your body. This activity is very important and amazing. Friends, our body has many parts. Some parts are external and some parts are internal. Some parts are external, we see now. Hair, head, forehead, eye, nose, mouth, chin, cheek, ear, neck, shoulder, hand, elbow, arm, chest, knee, foot, leg, heel, etc. All these are external part of our body. Now friends, we will see internal part of our body. Brains, larynx, lungs, heart, liver, kidney, bones, veins, small intestine, large intestine. In this way, friend, we see internal part of our body. Now, all parts are facial. How facial they are, we learn now. First, brain. Brain means mendu. The brain keeps working even when you are sleeping. मित्रांनो, तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तेव्हा देखील तुमचा मेंदू हा कार्यान्वित असतो, कार्य करत असतो, आणि म्हणून हे इमॅजिनेशन आहे. सेकंड, eyes. We have two eyes, but we see one picture. आपल्याला दोन डोळे आहेत, परंतु आपल्याला एक चित्र दिसत असतात, दोन नाही दिसत. Third, there are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. Skin means त्वचा. There are millions of bacteria, millions of लक्षावधी. बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव. आपल्या त्वचेवर लक्षावधी सूक्ष्मजीव असतात, परंतु काही आपल्याला नुकसान करत नाही. Fourth, nose, नाक. Our nose can remember 50,000 different scents and smells. Scents म्हणजे सुगंध, smell म्हणजे वास घेणे. आपण आपल्या नाकाने 50,000 वेगवेगळे वास किंवा सुगंध लक्षात ठेवू शकतो, आणि म्हणून हे आश्चर्यकारक आहे. Fifth, babies have around 300 bones in their body. मित्रांनो, लहान मुलांच्या शरीरामध्ये 300 हाडे असतात. As they grow up means वाढणे.
मोठा होणे. As they grow off, the bones fuse means melt, वितळणे, fuse together, एकत्र मिसळले जातात, वितळले जातात. Grown ups म्हणजे मोठे होणे. Have fewer means small number bones than babies, लहान मुलांपेक्षा मोठ्यांमध्ये हे हाडे कमी असतात. How किती? There are 206 bones in their body. लहानांपेक्षा मोठ्यांच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. हे लक्षात ठेवायचे. 7. The air from our sneeze means शिंकणे, can travel at a speed of around 160 kilometers per hour. 160 किलोमीटर पर तास. ज्यावेळेस आपण शिंकतो त्यावेळेस एवढी एअर हवा आपण बाहेर काढत असतो. ॲज वेल एज तसंच when we cough म्हणजे खोकणे, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. ज्यावेळेस आपण खोकतो त्यावेळेस 95 किलोमीटर पर तास एवढं वेगाने आपण खोकत असतो. एवढा स्पीड आपला असतो. Then the body repairs itself. आपलं शरीर हे दुरुस्त होऊ शकतं if the skin is cut or injured. एखाद्या वेळेस आपली त्वचा इंज्युअर झाली, जखमी झाली किंवा कापली गेली, ब्लड स्टार्ट्स फ्लोइंग, त्यावेळेस रक्त बाहेर निघत असतं. आफ्टर अ व्हाईल इट क्लोट्स, थोड्या वेळानंतर रक्त व्हायचं बंद होतं. क्लोट्स मीन्स अर्धवट घट, जिथे जखम झालेली असते ती जागा. अ स्क्रॅप फॉर्म्स ऑन कट, आणि त्या ठिकाणी स्क्रॅप मीन्स वुंड, जखम, त्या जखमेवर खपली असते, तिथं कापले गेलेली असते. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द स्कॅब फॉल्स ऑफ, ती खपली भरली जाते. देयर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब, आणि त्या ठिकाणी नवीन त्वचा येत असते. नाउ बोन्स, हाडे. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. एखाद्या वेळेस आपलं हाड तुटलं तर ते पुन्हा दुरुस्त होऊ शकतं. त्यासाठी फॉर दॅट डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट. त्यासाठी डॉक्टर प्लास्टर सर्जरी करतात टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली, आणि ते लवकर बरे व्हावे म्हणून. म्हणजे आपले तुटलेले हाड देखील खूप लवकर बरे होऊ शकतं. फ्रेंड्स, अशा प्रकारे पुन्हा मी तुम्हाला काही इमॅजिनेशन स्पेशल पार्ट्स ऑफ बॉडीचे सांगतो. फर्स्ट, हार्ट. Our heart beats around 1 lakh times a day. आपल्या हृदयाचे ठोके हे दिवसामध्ये 1 लाख वेळा होत असतात. ब्रेन, मेंदू. Our brains is made of 75 to 85% water. आपल्या मेंदूमध्ये 75 ते 80%
पाण्याने बनलेलं असतं. The smallest bones in our body are in our ear. सगळ्यात लहान हाड हे आपल्या कानामध्ये असतं. Such as you find another facial parts of our body and write in your notebook. Okay friends, now friends, we know that our world is suffering from dangerous disease COVID-19. Our government is always tell us through media, wash your hand, use mask, social distance, stay home, be care, etc. etc. Why? For care of our body, because health is wealth. Because health is wealth. So friend, how health is wealth? We will see in this activity on page number 37. Our body is so wonderful. आपले शरीर हे खूप आश्चर्यकारक किंवा अद्भुत आहे. We must take care of our body. आणि म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. We should eat well at a regular times. नियमित वेळेला आपण आपला आहार घेतला पाहिजे. We should eat fruits and vegetables. आपण फळे आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. We should drink enough water. आपण पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. We should take enough exercise. आपण पुरेसा व्यायाम केला पाहिजे. We should get enough sleep. आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. We should keep our body and hair clean. आपण आपले शरीर व केस स्वच्छ ठेवले पाहिजे. We should cut our nails regularly. नियमितपणे आपण आपले नखे कापली पाहिजेत. We should cover our mouth when we cough or sneeze. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंकणे आले येते त्यावेळेस आपण आपले तोंड झाकावे. We should wear clean clothes every day. दररोज आपण स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजे. In this way, friend, you write some slogans about good health and hygiene. For example, eat well, eat at a regular times, wear clean clothes, do exercise, eat homemade things, material. In this way, friends, you care your body. Okay, thanks. Bye.